मेडिटेशन हे कॉन्सन्ट्रेशन नाही, कारण मेडिटेशन ही अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये कॉन्सन्ट्रेशनला लागणारे एफर्ट्स सुद्धा मेडिटेशनचं ध्यान डायव्हर्ट करू शकतं. हे काय आहे एक्सप्लेन करेन पुढे. आता हे फक्त आपण लक्षात घेऊया की मेडिटेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नाही. मेडिटेशन ही ग्रुप ऍक्टिव्हिटी नाही, जरी ग्रुपमध्ये केली जात असेल तरी. मेडिटेशन इंडिव्हिज्युअल अफेअर आहे. आपण मेडिटेशनला एकटे बसतो, शेजारचाही मेडिटेट करत असेल तर त्याच्या एनर्जीचा तुम्हाला फायदा होईल, पण त्याच्या असलेल्या स्टार्टिंग लाईन आणि फिनिशिंग लाईन मधल्या अंतराचा तुम्हाला होणार फायदा काही नाहीये. ते इंडिव्हिज्युअल अफेअर आहे. तुम्ही देवळात उभं राहून आरती करा, याचा अर्थ प्रत्येक जण आरती करत असताना एकच विचार करेल असं नाही, कारण एकाच आरतीला तुम्ही टाळ्या वाजवताय म्हणून. मेडिटेशन हे इंडिव्हिज्युअल अफेअर आहे. मेडिटेशन ही ग्रुप ऍक्टिव्हिटी नाही. हे तुला मेडिटेशन जमतंय का आज? नाही, मग मी पण नाही करत. हे चल ना ग मेडिटेशन करूया, खूप दिवस झाले केलं नाही. नाही ग, माझ्याकडे पाहुणे आलेत, मग राहू दे, मी पण नाही करत. ग्रुप ऍक्टिव्हिटी नाही. इथपर्यंत आहोत? बरोबर आहोत? व्हेरी गुड. आता आपण बघूया मेडिटेशन काय आहे. काय नाही बघितलं, काय आहे बघूया. मेडिटेशन काय नाही क्लिअर आहे? मेडिटेशन हे गोल नसून ही कॉन्स्टंट क्रिया आहे, ती प्रोसेस आहे. मेडिटेशन ही प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला कसं वाटतं ना, मला फ्रेश वाटलं पाहिजे, मग फ्रेश वाटलं पाहिजे या एमचा फोकस काढ आणि झोपेच्या प्रोसेसवर दे. झोपेच्या प्रोसेसची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फ्रेशनेस हा रिझल्ट आहे. मला ना हलकं वाटलं पाहिजे, मग तू शास्त्रशुद्धरित्या पूजा कर, मूर्ती पूजा कर. नाही, माझा मूर्ती पूजेवर विश्वास नाही. अरे त्याचं काही नाहीये. कुठल्याही एका ऑब्जेक्टिव्ह वरती, कुठल्याही एका कॉमन ऑब्जेक्टिव्ह वरती पाचही सेन्सेस, मग तो प्रसाद खाताना जीभ असू दे, स्तोत्र म्हणताना जीभ असू दे, उदबत्तीचा धुपाचा वास घेताना नाक असू दे, अत्तराचा वास घेताना नाक असू दे, तो मूर्ती आणि ती फोटो पुसताना त्वचा ही वापरली जाऊ दे, तुम्ही जेव्हा घंटा वाजवता ती धरताना त्वचा वापरली जाऊ दे, तुमचे डोळे हे सगळं बघताना स्वच्छ होतात आतमध्ये. डोळे जे तुम्ही जर मूर्ती पुसताय तर आतमध्ये पण तो स्वच्छतेचा इफेक्ट यायला लागतो. तुम्ही जे काही आत्ता कानाने घंटा ऐकताय, स्तोत्र म्हणताना तुम्ही ऐकताय, कुठल्याही एका ऑब्जेक्टिव्ह वरती आपले पाचही सेन्सेस फोकस्ड झाले, ध्यान सुरू. जर मेडिटेशन जमत नसेल तर रोज पूजा करा. देवावरती विश्वास असणे नसणे हा त्याच्यात प्रश्नच नाहीये. जेव्हा आपल्याला पूजेच्या प्रोसेसची एन्जॉयमेंट घेता येते तेव्हा ध्यानाचा रिलीफ हा रिझल्ट आहे. गोल ध्यानाचं काहीही असू शकत नाही. प्रोसेस वरती फोकस एवढंच करा, जे काही गोल आहे ते अचीव होईल, पण गोल वरती फोकस नाही. तुम्हाला वजन कमी करायचंय का? वजन कमी करायचंय याच्यावरचा फोकस हटवा. रोज सलग एका स्ट्रेचमध्ये 40 मिनिट्स एकही खाडा न करता, सुट्टी न घेता 6 महिने चाला. रोज चालणे याच्यावरती फोकस ठेवा. वजन कमी करणे याच्यावरचा फोकस हटवून आणि 6 महिन्यांनी वेइंग स्केल वरती बघा काय होतं. प्रोसेस याच्यावरचा फोकस तुम्हाला कन्फर्म आणि प्रोडक्टिव्ह आणि ड्युरेबल रिझल्ट देतो. गोल रिझल्ट याच्यावरचा फोकस तुम्हाला हाफ कुक्ड रिझल्ट देतो. कॉन्ट्रडिक्शन आहे.
प्रोसेस याच्यावरचा फोकस. सचिन तेंडुलकरचं, विराट कोहलीचं वाक्य आहे, जेव्हा मी ग्राउंडवर असतो तेव्हा मी ऑटोमॅटिक खेळतो, मला एफर्ट्स घ्यायलाच लागत नाही. कारण मसल्सच ती मेमरी घेते. जो नेट प्रॅक्टिसला त्यांनी तसंच्या तसं खेळलेला आहे तो तिथे जाऊन फक्त असा बॉल आला की असा मारतो, त्याला विचार करायला तिथे गरजच नाहीये. रोज 6 तास अभ्यास करणाऱ्याला उद्या परीक्षा आहे, 4 दिवसांनी परीक्षा आहे, फरक काय पडतो? जे करतो रोज ते तिथं करून यायचंय. त्यात रोज 500 स्ट्रेट ड्राईव्ह वरती फोकस ठेवा, सेंचुरीवरचं एम काढा, सेंचुरी बनते आपोआप. मगाशी आपण बोललो त्यानुसार मला मेडिटेशनचा जो फायदा होईल, ध्यानाचा जो फायदा होईल तोच दुसऱ्याला होईल आणि तितक्याच वेळात होईल असं नाही. मी ध्यान करत असल्याने माझी झोप सुधारू शकते, दुसरा ध्यान करत असल्याने त्याला फ्रेश वाटू शकतं, आणि तिसरा ध्यान करत असल्याने त्याला गिरनारच्या डोंगराचं दर्शन होऊ शकतं. पण गिरनारच्या डोंगराचं दर्शन एकाची झोप सुधारायला, एकाची नाती सुधारायला, एकाची इम्युनिटी बिल्ड व्हायला, प्रत्येकाची ध्यानातनं मिळणारी अनुभूती वेगळी आहे. जे ध्यान प्रत्येकाला सुधारून देईल रेमेडी म्हणून, ते प्रत्येकाचं वेगळं आहे. मग ते जुळे भाऊ का असेना, जुळ्या बहिणी का असेना, प्रत्येकाला वेगळं देतं ध्यान. कारण ध्यानाचं पहिलं सूत्र हे आहे की तुमची स्टार्टिंग लाईन जर ही आहे तर इथून तुम्ही कुठे पोहोचलाय तिथपासनं वरती नेतं ध्यान. तर प्रत्येक जण कुणी इथं आहे, कुणी इथं आहे, कुणी इथं आहे, तिथपासनं वरती नेणार. मग इथे असणाऱ्याला ते गिरनारचं दर्शन होऊ शकतं. पण इथे पोचायला मेडिटेशन सारखा विषय समजून घेण्याची इच्छा पाहिजे. म्हणजे तुम्ही जर चला, म्हणजे मी फक्त एक उदाहरण म्हणून सांगतो की तुम्ही ठरवलं काय सरांनी सांगितलंय, बरीचशी मला जे शंका होत्या त्या माझ्या क्लिअर झाल्यात, आणि मला कळलं की मी जे आता शिकलोय ते मी जर पटकन कोणाला तरी जाऊन शिकवलं तर माझ्या लक्षात राहील. कोणाला शिकव, आणि आपल्याला दिसतो नेमका आपल्या बिल्डिंग मधला वॉचमन. आणि ते वॉचमन, तुला मेडिटेशन म्हणजे माहितीये का? मी पहिल्यांदा तुला सांगते मेडिटेशन काय नाही. तो म्हणतो जेव्हा 200 रुपये त्या जीवन घेतो, कारण तोपर्यंत तो अपलिफ्टमेंटचा विचार नाही करू शकत जोपर्यंत त्याच्या अलीकडचं पूर्ण नाही झालं. मेडिटेशन प्रत्येक स्टेटला मदत का करतं? कारण जे काही त्या स्टेटमध्ये तुम्ही अनुभवताय, ज्याच्यामुळे अपवर्ड डिरेक्शन मध्ये ऑब्स्टॅकल्स येत आहेत, ते पहिल्यांदा ते बाजूला करतं. येते लक्षात? कुठल्याही एका स्टेटमध्ये त्यांना वाटतंय फक्त शांत बसावं. शांत बसावं म्हणजे काय? त्यांना आत्ता वाटतं शांत बसावं. त्यांनी रोज 6 महिने शांत बसायला सुरुवात केली की त्यांना वाटेल आता शांत बसून झालं, पण शांततेचा अनुभव हा फक्त मी शांत बसल्यावरच का घेऊ? 24 तास घेणं पॉसिबल असेल तर मी कुठलं मेडिटेशन करू? आता त्यांनी ही पायरी सोडून आता अजून वरती गेलेत. वरती जाताना कुठे अडताय तिथे मेडिटेशन मदत करेल. मग वॉचमन जेवण म्हणून अडलाय का? त्याची जेवणाची सोय मेडिटेशनच्या विचाराने तुम्हाला तिकडे जाऊन त्याला मेडिटेशन शिकवावं असं वाटणे, आणि तो तुम्हालाच म्हणणे की 200 रुपये द्या, आणि तुम्ही तर 200 रुपये देणे, हे त्याला मेडिटेशनला आलेला अनुभव आहे. फक्त विचाराने, अरे मी आता बघत होतो आस्था चॅनल, आस्थामध्ये काहीतरी सांगितलं ध्यान केलं पाहिजे, अरे पण ध्यान करू कुठे? मला ध्यानाला बसलो की भुकेवरती ध्यान जातं. हा विचार करताना तुम्ही त्याला भेटलाय. ध्यानाच्या विचाराने पहिलं ऑब्स्टॅकल बाजूला काढलंय त्याने. अँगर, हेट्रेड, डिसीजेस, मेंटल डिसऑर्डर्स. बरं, मी हे असं म्हणत नाहीये की हे मेंटल डिसऑर्डर ऑलरेडी असेल तर हे सॉल्व्ह होईल. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. नॅचरल स्पीडनी ते हळूहळू तुम्हाला वरती नेणार. जास्ती करून जर
व्हायला नको म्हणून जर केलं तर मेडिटेशन सारखी सोय नाही. प्रिकॉशनरी मेजर म्हणून जर वापरलं तर ते जास्ती चांगलं काम करतं, कारण ही नॅचरल प्रोसेस आहे. जर ताप आहे, तापाला मेडिटेशनला बसायला सांगितलं, आता तो बसूच शकत नाहीये ना, तापामुळे अशक्तपणा आलाय, आता तो बसू नाही शकत. आता बरा झाला की सुरू कर, म्हणजे तापाची फ्रिक्वेन्सी कमी होणार, मग बंद होणार. प्रिकॉशनरी म्हणून वापर, ते जास्ती चांगलं आहे. जे काही आपल्या आणि अपलिफ्टमेंटच्या मध्ये येईल ते काढण्याची, अनवॉन्टेड गोष्टी काढण्याची मेडिटेशन ही प्रोसेस आहे. मेडिटेशन एका स्पेसिफिक गोष्टीवरती आपला फोकस आणून तिथे आपल्या इच्छेसह कायम ठेवणे ही प्रोसेस आहे. किती वेळासाठी? त्याचं उत्तर असं आहे, मिळवायचंय काय? स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट, मग 8 तास. मेंटल पीस 35 minutes, 20 minutes, 20 minutes in the morning, 20 minutes in the evening, whenever you get time, in lunch time, before you sleep, whatever your schedule is, I can plan your meditation twice or thrice a day, and you will see the results in next 3 weeks only. You will start achieving the results, but the condition is, the very condition is, your dhyan, your meditation should not be dependent upon the results you are getting. Results should always be byproduct. रिझल्ट हे आपल्याला मिळालेले बोनस असू देत, हवा असलेला उद्देश नाही. ही टोटल आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं ही टोटल आहे. म्हणजे जेव्हा नेचर सिलेबस पण शिकवतं ना मेडिटेशन थ्रू, ते पण पेज वाईज जातच नाही. कधी कधी 2nd पेज, मग 7th, मग 5th, मग 3rd, मग 4th. पण सिलेबस वेगळा आहे प्रत्येकाचा, हा सिक्वेन्स वेगळा आहे. पण प्रत्येकाला हा सिक्वेन्स पूर्ण करण्यासाठी मेडिटेशन हेच कॉमन आहे, कॉमन प्रोसेस आहे. त्यामुळे आश्चर्य बाळगू नका. प्रत्येक बिलीफ्स, म्हणजे प्रत्येकाचे जे बिलीफ्स आहेत की मी यांना बिलीव्ह करतो, मी यांना बिलीव्ह करतो. मग US मधले काही कम्युनिटी वेगळ्या बिलीफ्सची आहेत, गल्फ कंट्रीज मधल्या काही वेगळ्या बिलीफ्सची आहेत. पण मेडिटेशन मध्ये कोणाचंच दुमत नाहीये. सगळे मेडिटेशन सांगतातच. कुठलाही एक बिलीफ आम्ही मेडिटेशनला मानत नाही असं नाहीये. आम्ही मेडिटेशनला मानत नाही असं कुठलाही बिलीव्हर्स म्हणत नाहीत. कारण एकच मार्ग आहे, मनुष्याच्या फ्लोईंग स्टेटला अपवर्ड नेण्यासाठी तो एकच मार्ग आहे. इथपर्यंत सगळं सेम पेज वरती आहोत आपण, लक्षात आलंय?